नमस्कार. मी डॉक्टर प्रियंका शेडमाके म्हडावी, स्त्रीरोग तज्ञ अँड फिटल मेडिसिन स्पेशालिस्ट, श्री स्वामी समर्थ मदर अँड चाइल्ड क्लिनिक अँड डायग्नोस्टिक सेंटर, गडचिरोली. तर आज माझ्याकडे एक पेशंट आली होती आणि तिचं असं म्हणणं होतं की ती 3 महिन्या अगोदर त्यांनी प्रेग्नन्सी किट चेक केली होती आणि ती पॉझिटिव्ह आली होती. पण त्याच्यानंतर मी त्यांना विचारलं की त्याच्यानंतर तुम्ही काय केलं आहे? तर त्यांचं म्हणणं होतं की 3 महिन्यापर्यंत आमच्या घरच्यांनी सांगितलं होतं की 3 महिन्यापर्यंत कोणाला सांगायचं नसते किंवा काही करायचं नसते. तर तिने ते कोणालाच इन्फॉर्म केलं नाही. ती डायरेक्टली 3 महिन्यानंतर आली. तर आता जेव्हा आम्ही त्यांचे इन्व्हेस्टिगेशन वगैरे केले, तर त्याच्यामध्ये आम्हाला असं समजलं की तिला थायरॉईड आढळलेला आहे. म्हणजे ब्लड टेस्टमध्ये थायरॉईडची व्हॅल्यू कमी आहे. त्याच्यानंतर तिला शुगर आहे. तर कसं असते की पहिले ह्या ज्या टेस्ट असतात प्रेग्नन्सीमध्ये जे आपण टेस्ट करतो ब्लड इन्व्हेस्टिगेशन, ते प्रेग्नन्सी राहिल्याच करायचं असतं. जेणेकरून जर आपल्याला काही बिमाऱ्या आढळल्या त्या टेस्टमध्ये थायरॉईड आढळलेला आहे किंवा शुगर आहे किंवा इतर काहीही डिसीज आढळले तर आपण त्याच्यानुसार पेशंटला ट्रीटमेंट देऊ शकतो आणि त्याच्यामुळे बाळ आणि आई दोघी एक व्यवस्थित सुरक्षित राहू शकतात. पण ह्यांच्या केसमध्ये काय झालेलं आहे, की ते 3 महिन्यानंतर आलेल्या तपासणी करायला. तर अशा केसमध्ये काय झालेलं आहे, की पहिल्या 3 महिन्यामध्ये बाळाची वाढ, बाळाची प्रत्येक अवयव बनत असते आणि त्या टेस्ट आता उशिरा झाल्या कारणामुळे पहिल्याच्या त्या थायरॉईड आणि शुगरमुळे त्याच्यावर बाळावर त्याचा परिणाम झालेला आहे आणि ते बाळ त्याच्यामुळे समोर जाऊन कॉन्जेनिटल एनोमली म्हणा किंवा बाळाला मतिमंदत्व म्हणा किंवा पेशंटला बीपी वाढणे किंवा अकाली प्रसूती या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. असं न करता प्रत्येक स्त्रीने प्रेग्नंट राहिल्याच जस्ट सगळे इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे आणि सुद्धा सोनोग्राफी सुद्धा करायला पाहिजे. थँक